नमस्कार, मी अजित सोनवणे. पब्लिक टी व्ही मराठीमध्ये आपलं हर्ष स्वागत. आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून आता मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये कुणाला यश येईल, कुणाला अपयश येईल याविषयी एक्झिट पोल पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके. आपलं पब्लिक टी व्ही मराठीमध्ये हर्ष स्वागत. नमस्कार. काय सांगाल की या ठिकाणी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आहे, यामध्ये एक्झिट पोल पाहता सातारा चौली विधानसभेत कुणाला यश येईल? एकूणच राज्यात प्रचाराचा जो धुराळा होता तो 2 दिवसापूर्वी संपला आणि आज रीतसर मतदान झालं की मतदारांनी आपला लोकप्रतिनिधी विधानसभेत विधिमंडळात कसा असावा त्या अनुषंगाने मतदान केलेलं आहे. साधारणपणे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी जर बघितली तर आपण 60% आसपास या सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघात सरासरी मतदान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही आता मला सातारा जावली विधानसभा मतदारसंघातल्या कोण साधारणपणे पुढं आहे, कोण निवडून येऊ शकतो याच्या संदर्भात प्रश्न केलेला आहे. पहिल्यापासून ही निवडणूक सातारा जावली विधानसभा मतदारसंघातली निवडणूक ही एकतर्फीच होती असं मला प्रामाणिकपणे वाटतं. उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा इथला जो उमेदवार आहे, एक उमेदवार भारतीय जनता पक्ष म्हणजेच महायुतीचे विद्यमान आमदार आणि लोकप्रतिनिधीसाठी उभे राहिलेले छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी ठाकरे सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे मशाल चिन्हावर उभे असलेले अमित कदम, दोघांचेही पिताजी या सातारा मतदारसंघातले माजी आमदार आहेत. दोघांनाही घरचा विधिमंडळाचा वारसा आहे. अर्थात हे अमित कदमांच्याबद्दल जर बोललं तर अमित कदम हे जिल्हा परिषदेला एका विषय समितीचे सभापती होते, महाबळेश्वरला पंचायत समितीचे सभापती होते आणि त्यांना हा असा लोकांची सेवा करण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर घरातच बाळकडू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिवंगत स्मृतिशेष माजी आमदार आणि मंत्री महाराष्ट्राचे अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा आहे आणि ते सलग सातारा जावली असेल किंवा सातारा असेल आणि सातारा जावली असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघ म्हणजे मतदारसंघाच्या फेररचनेनंतरही ते निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळं ही एकतर्फी निवडणूक का आहे तर अमित कदम हे एकदमच अचानक शिवेंद्रराजेंच्या म्हणण्यानुसार किंवा इतरही त्यांच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यानुसार अमित कदम हे पक्ष बदलून सातत्यानं ह्या पक्षात आलेले आहेत आणि अर्थात शिवेंद्रसिंहराजे भोसले ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि पुन्हा भाजप असे त्यांचे पक्ष म्हणजे दोघांनाही पक्ष बदलायचा अनुभव आहे. असंही नाही की जनतेत की एकच ठामपणे उभं राहिलं असं नाही, परंतु ह्यांच्याबद्दल जास्त प्रचार केला जातो अमित कदमांच्याबद्दल. आणि नाही म्हटलं तरी संस्था, आर्थिक संस्था, सहकारी संस्था यांचा एक पाठबळ असतं ते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीमागं आहे. त्यामुळं ते या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अर्थात महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतात. नव्हे ते आता म्हणजे फक्त 23 तारखेला मतदान मोजण्याचं आणि निकाल जाहीर करण्याचा अवकाश आहे, एवढंच. त्याच्यात मताधिक्य 100% मताधिक्य कमी होईल असा माझा विश्वास आहे. कारण काही झालं तरी लोकांची मानसिकता ही महायुतीतल्या एकूण सगळ्या गडबडी, हाणामाऱ्या, पैसे वाटप किंवा आमदार खरेदी ह्या सगळ्या प्रकाराला जनता विटलेली आहे. त्यामुळे
हिथं मतदानाच्या मताधिक्याबद्दल वादविवाद होऊ शकतो, परंतु निवडून येणार हे शिवेंद्रराजे हे पक्का आहे, काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. या ठिकाणी पाहिली तर शिवेंद्रराजेच आपण या मतदारसंघात निवडून येतात का की ही लढत एकतर्फी दिसून येते. याच जर दुसरा मतदारसंघ जोडून पाहिला जातो सातारा जिल्ह्यात तो कोरेगाव मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे आणि ह्या मध्ये एक्झिट पोल पाहता आपण काय सांगाल तरी? कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणूक टसल आहे, निवडणुकीत अटीतटीची आहे, जोरकस आहे. याबद्दल भल्या भल्यांचे अंदाज चुकू शकतात असं मला वाटतंय. या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात राडा, पैसे वाटप, जेवणांच्या पार्ट्या ह्याला आमाप असं उदाहरण आलेलं होतं. आणि या ठिकाणी एक सांगू इच्छितो की सांगू शकतो मी की इथेही लोकसभा निवडणुकीच्या वेळचं वातावरण या मतदारसंघात कायम आहे. आणि शशिकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीला एकांगी आणि एकाकी अशी लढत दिलेली आहे ती लोकांच्या आजही स्मरणात आहे की सगळे नेते सोडून गेलेले असताना त्यांनी एकतर्फी अशी म्हणजे एकाकी राहिलेले असतानाही त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांना चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. साधारणपणे 36-37 हजाराच्या मताधिक्याने ते पडलेले आहेत. उदयनराजे इथून निवडून आलेले आहेत. परंतु त्या सहानुभूतीचा फायदा एक, दुसरी गोष्ट महेश शिंदेंबद्दलची असलेली नाराजी आणि ते महेश शिंदेंनी तत्वच्युती करून इकडनं तिकडं ठाकरेंना सोडून गेले, भाजपत गेले, ठाकरेंच्या पक्षातून निवडून आले, हा एक लोकांच्यात राग आहे. परंतु त्यांच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर हे इथं म्हणजे विकासाचे मुद्दे सांगा, आम्ही इतका विकास केला, आम्ही इतके रस्ते केले, आम्ही इतकं हे पाणी लोकांना दिलं, पाणीदार आमदार वगैरे वगैरे वगैरे, हे सगळे त्यांचे मुद्दे त्यांनी प्रखरतेनं मांडलेले आहेत. परंतु शशिकांत शिंदे इथं त्यांना हे होऊ शकतात. परंतु इथं निवडून येणारा कुणी निवडून आला तरी 2,500 ते 3 हजाराच्या फरकाने निवडून येईल. कुणी निवडून आत्ता मी काय अंदाज इथला कुणीच सांगू शकत नाही. परंतु निवडून येणारा लोकप्रतिनिधी हा इथला 2,500 ते 3 हजाराच्याच फरकाने निवडून येऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही. मतदारसंघात सातारा जिल्ह्यातल्या अशी फाईट आहे की जिथं सरळ सरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार पक्ष यांच्या पक्षातच लढत आहे. त्यातला एक मतदारसंघ हा फलटण आहे, दुसरा मतदारसंघ हा वई आहे. फलटण मतदारसंघाचा खंडाळा खंडाळा तालुक्याशी निकटचा संबंध आहे. वई मतदारसंघाचा सुद्धा खंडाळाशी निकटचा संबंध आहे. इथे रामराजेंचा फॅक्टर इथे चालू शकतो. आणि पहिल्यापासून जर असं इथे लोकांच्या चर्चा म्हणा किंवा ग्राउंड लेवलला जाऊन जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की इथे उजवी बाजू म्हणजे जरा तराजू असा धरला तर खाली जाईल असं दीपक चव्हाणांच्या बाजूने आपल्याला म्हणता येईल की दीपक चव्हाण हे इथून म्हणजे शोरशूट निवडून येऊ शकतात. अर्थात मार्जिन त्यांचं कमी राहील परंतु ते निवडून येऊ शकतात हे मात्र 100% सत्य. इथल्या सातारा जिल्ह्यातल्या 2 सीटांबद्दल लोक खात्री देतात. एक सातारची भाजपची शिवेंद्रराजेंची आणि दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची फलटणची दीपक चव्हाण यांची. या 2च जागेबद्दल खात्रीपूर्वक कुणीही सांगू शकतं, इतर जागांबद्दल खात्रीपूर्वक कुणीही सांगू शकत नाही. या ठिकाणी सर यातून लढत आहेत. तर दुसरीकडून पाहिलं तर अजित पवार गटाचे मकरंद पाटील आहेत, तर अपक्ष गटातून हां इथेही तुल्यबळ लढत आहे. इथं म्हणजे
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या 3 तालुक्याचा मिळून हा वाई विधानसभा मतदारसंघ बनलेला आहे. मकरंद पाटलांना खासदार लक्ष्मण तात्या पाटलांचा वारसा आहे. तर सौ अरुणादेवी पिसाळ या माजी मंत्री स्मृतिशेष मदनराव पिसाळ यांच्या सुनबाई आहेत. त्यामुळं त्या दोघांनाही राजकीय वारसा समृद्ध आहे. हां, आता जे गेल्या 2.5 वर्षापूर्वी राज्यात जी राजकीय घडामोड झाली आणि मकरंद पाटील पहिल्या दिवशी पक्ष फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार सरांच्याबरोबर कराडला प्रीती संगमावर गेले, तिथनं त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाडीत होते. मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हटले. शरद पवारांनीच वाईच्या जाहीर सभेत सांगितलेला हा किस्सा आहे. तुम्ही किंवा मी काही सांगत नाही, शरद पवारांनी जाहीरपणे वाईच्या जाहीर सभेत प्रचाराची सांगता असताना हा किस्सा सांगितलेला आहे की मकरंद पाटील ते मला असं म्हणले की मी काही तुम्हाला सोडणार नाही आणि माझी निष्ठा तुमच्याशी आहे, परंतु ते सोडून गेले. त्यामुळं त्यांना त्या गद्दारांना पाडण्यासाठी मला इथं यावं लागलं आणि ते 3 वेळेला म्हटले की गद्दारांना पाडा 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 असं 3 वेळा जाहीर सभेत बोललेले आहेत. हे बाकीचं कोणी बोललं नाही, तर थेट शरद पवारांनी हे दिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की या मतदारसंघात नाही म्हटलं तरी शरद पवारांना मानणारा एक चांगला सक्षम असा गट आहे. त्याचबरोबर मकरंद पाटलांच्या बद्दलची नाराजी का, तर खासदारकी, आमदारकी, कारखान्याचं चेअरमन, दोन्ही कारखान्याचं चेअरमनपद, नंतर बँकेचं चेअरमनपद, नंतर राज्यसभेचं खासदारपद, अगदी सरपंच पदाच्या पर्यंत आणि सरपंच परिषदेचा अध्यक्ष असं सगळं एकाच घरात आल्यामुळं इथे मकरंद पाटलांना जे फटका बसणार आहे तो नकारात्मक मतदानाचा फटका बसणार आहे. इथं लोक फार एकाच घरात जर सत्ता सातत्यानं आणि एकाच घरातल्या सगळ्याच कुटुंबात गेली तर बाकीचे कार्यकर्ते काय असा सध्या तिथं प्रचार चालला होता. त्यामुळं अरुणादेवी पिसाळ यांचं राजकीय हे काय आहे ते माहीत नाही, परंतु ह्यांना नकार म्हणून त्यांचं मताधिक्य वाढेल. आणि तिथंही मी तुम्हाला सांगतो साधारणपणे इथंही 3,000 ते 4,000 मताधिक्याने अरुणादेवी पिसाळ लागू शकतात. हा आत्ताच्या घडीचा माझा सगळ्यांशी बोलल्यानंतरचा रिपोर्टर दिसतंय मला राजकीय परिस्थिती तिथलं चित्र. पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला शिवसेनेत फूट झाली त्यावेळेला आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर ज्यांचे नाव मोठ्या पद्धतीने चर्चेलं जात होतं किंवा चर्चेलं जातं आहे ते शंभूराज देसाई या पाटण विधानसभा मतदारसंघातले लोकप्रतिनिधी आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्या पालकमंत्री पुन्हा एकदा आपलं निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि आपण लोकांच्या मदतीस, लोकांच्या पसंतीस उतरू अशी त्यांना खात्री आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याला सामान्य कार्यकर्ता म्हणूनच त्याची ओळख आहे आणि मदतीला धावणारा कार्यकर्ता म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला हर्षद कदम हे निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि त्याचबरोबर तिसरे जे उमेदवार आहेत इथे ते अपक्ष उमेदवार आहेत. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते होते पाटण तालुक्यातले आणि त्यांनीही सभापतीपद वगैरे सगळं भूषवलेलं आहे. त्यांचे पिताजी विक्रमसिंह पाटणकर हे माजी मंत्री आहेत. शंभूराज देसाईंना मोठा वारसा आहे. त्यांचे आजोबा हे लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते, कृषी मंत्री होते, शिक्षण मंत्री होते आणि त्यांचं
लोकनेते म्हणून त्यांचं एक वजन महाराष्ट्रातल्या राजकारणावर नक्कीच प्रभाव होता. त्या सगळ्या पार्श्वभूमीचा आत्ता विचार केला तर इथे पाटण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर असं वाटत होतं लोकांना की ही एकतर्फी आहे आणि शंभूराज देसाई इथनं कसे अज्यात निवडून येऊ शकतात. परंतु आत्ताची जर सगळी गेल्या 20-25 दिवसातला आढावा किंवा त्याच्या अगोदरचाही आढावा बघितला, राजकीय परिस्थिती बघितली, तर आपल्याला असं एकूण दिसतं आहे की शंभूराज देसाईंच्याबद्दल एकूणच त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल पाटणवासियांमध्ये नाराजीचं एक सूर आहे. आणि नुकतंच पाटणला जी प्रचाराची सांगता सभा झाली मल्हारपेठला, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख तिथं आले होते आणि त्यांनी अक्षरशः आपले शंभूराज देसाई यांच्यावर जो कडा पद्धतीनं हल्ला चढवलेला आहे तो पाहता, आणि तो हल्ला पाहता असं नाही, परंतु त्यांचे सगळे वाभाडे काढलेले आहेत. म्हणजे अक्षरशः त्यांना लोटमार मंत्री आहे. त्यांच्या मुलाच्या लग्नात त्यांनी काय पद्धतीनं आबकारी दारूबंदी खातं किंवा आबकारी खात्याचा वापर केला, पोलिसांचा कसा वापर करतात हे त्यांनी सांगितलं, हे मी नाही सांगितलेलं, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा प्रभाव हा पाटण तालुक्यातील नागरिकांवर पडलेला आहे. एकूण 5 फॅक्टर इथं सांगता येतील की हे 2 ह्यांना राजकीय वारसा आहे. परंतु शिवसेनेने इथे हर्षद कदम या नवख्या आणि होतकरू आणि सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला, कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. शिवसेनेचा हा फंडाच आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद देण्यासाठी त्यांना उमेदवारी दिलं आणि त्यांना निवडून आणलं. हर्षद कदम निवडून येतील का मला शंका आहे, परंतु ही फाईट कशी होईल ती सांगतो तुम्हाला. शंभूराज देसाईंची मतं जी शिवसेनेची म्हणून आहेत ती सगळीच्या सगळी नाही, पण बहुतांश मतं ही हर्षद कदम खातील. आणि इथे हर्षद कदम आणि सत्यजित पाटणकर यांच्यातच फाईट होईल. म्हणजे हे अतिशयोक्तीचं बोलणं ठरेल माझं की शंभूराज देसाई 3ऱ्या क्रमांकावर जात आहेत का काय, परंतु हे वास्तव आहे आणि वस्तुस्थितीला धरून आहे असं माझं एक प्रामाणिक ह्याच्यातनं दिसतं, ते मी बोललेलं आहे. आणि तिथेही विक्रमसिंग पाटणकर हे मंत्री असताना तिथं पर्यटनाच्यासाठी म्हणजे कोयनेच्या जलाशयात काही त्यांनी लॉन्चेस उभारणं किंवा पर्यटन केंद्र सुरू करणं, त्या वेळेला शंभूराज देसाईंनी त्यांच्या प्रस्तावाला, त्यांच्या योजनांना विरोध केला. परंतु आता त्याच योजना ज्या विक्रमसिंग पाटणकरांनी मंजूर केल्या होत्या त्याला जरी विरोध केला आणि त्या नाकारल्या होत्या तरी त्याच योजना पुन्हा सुरू करून देऊन विक्रमसिंग पाटणकरांचंच योग्य कसं आहे हे त्यांनी कृतीतूनच दाखवून दिलेलं आहे. म्हणजे हेही काय नसे थोडके की लोकांना समजतं आहे सगळं. त्यांच्याकडं ताब्यात कारखाना आहे, परंतु कारखान्याचं कार्यक्षेत्र आणि एकूण पाटण तालुका हा पाहता पाटण तालुक्यातील जनता ही दरवेळेला सातत्यानं लोकप्रतिनिधी बदलत आलेले आहे, हा इतिहास आहे. पाटण तालुक्याचा जो आढावा आपण विधानसभेचा घेतला आहे त्यामध्ये जे पाहता इथलं वातावरण पाहिलं तर जे शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री राहिले आहेत, याविषयी यांच्यावर जे मतदारसंघात कुठेतरी नाराजी व्यक्त होते, ज्यामध्ये कुरकुरी दिसून येत आहे जनतेच्या मनातून. यामुळे या ठिकाणचा आढावा घेता यामध्ये जी अटीतटीची लढत, या जे त्रिशंकू पद्धतीची लढत या ठिकाणी होते. आपण पुढच्या मतदारसंघाकडे वळूया. विधानसभा जो कराड विधानसभा मतदारसंघ आहे, दक्षिण कराड मतदारसंघ विधानसभा मतदार असो की उत्तर असो, यामध्ये
कराड मतदारसंघामध्ये शंभूराज देसाई आणि अतुल भोसले यांच्यात लढत होती आहे. तर आपण या ठिकाणी पाहत होतो तर कराड आणि उत्तरमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत जे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत आणि अतुल भोसले आहेत यांच्यामध्ये लढत होते. याबद्दल आपण काय सांगाल? कराड दक्षिण मतदारसंघ हा पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदारसंघ आहे आणि ते पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर आणि त्यांच्या विरोधात भाजपचे डॉक्टर अतुल भोसले हे निवडणूक लढवत आहेत. येथे मुख्यमंत्रीपदी राहूनही स्वच्छ प्रतिमा ज्यांची राज्यात देशात आहे, ज्यांना देशाच्या पंतप्रधान कार्यालयाचा अनुभव आहे काम करण्याचा, असे पृथ्वीराज चव्हाण एका बाजूला आहेत आणि पुन्हा पुन्हा नशीब या निवडणुकीसाठी अनुभवायला सज्ज असलेले डॉक्टर अतुल भोसले हे निवडणुकीला उभे आहेत. डॉक्टर अतुल भोसले यांचा एक प्लस पॉईंट आहे, तो म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांचा कराड दक्षिणमध्ये चांगल्या पद्धतीनं प्रचार केला आणि तिथे जे शशिकांत शिंदेंना मताधिक्य मिळायला पाहिजे होतं ते मिळू न देण्यात डॉक्टर अतुल भोसले यांची रणनीती यशस्वी ठरली. हा एक त्यांच्या बाजूनी प्लस पॉईंट आहे. दुसरा प्लस पॉईंट कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये आणि समहाऊ कोरेगावमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा या तिन्ही ठिकाणी भाजपने लावून धरलेला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक क्लुप्त्या उघडल्यात, तो पुढच्या टप्प्यात तुम्हाला सांगेन. परंतु हिंदुत्वाचा मुद्दा इथे प्रखर ठेवण्यात आणि त्याच्या भोवती मतदार फिरवण्यात इथे थोडं का व्हायना भाजपला यश आलेलं आहे. पण त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांनी जी कामं या मतदारसंघात केलेली आहेत, उदाहरणाचं जर बघायचं झालं तर आपण कराडमध्ये शिरताना मलकापूरपर्यंतचा जो उड्डाणपूल आहे, 8 पदरी उड्डाणपूल आहे, तो मूळचा उड्डाणपूल पाडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जो उड्डाणपूल त्यांनी बांधला, त्याच्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले आणि केंद्रात हे केलं, काय त्याला काय म्हणतात, केंद्रात हेलपाटे घातले, अधिकाऱ्यांची ऑफिसेस झिजवली आणि त्यांनी ते काम, हे वाहतुकीचा मुद्दा, वाहतूक खोळंबण्याचा मुद्दा हा तुम्ही जर बघितलं तर पुणे ते कोल्हापूर किंवा ह्या पट्ट्यात वाहतुकीचा खोळंबा पुढील आगामी 25 ते 30 वर्षात तरी कराडमध्ये जाणवणार नाही. हे महत्त्वाचं असं काम त्यांनी, चिरंतन असं काम त्यांनी तिथं विकासाचं काम म्हणून त्यांनी केलेलं आहे आणि हे नो डाऊट विरोधकसुद्धा ते मान्य करतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हा मोठा प्लस पॉईंट आहे. दुसरं म्हणजे त्या मतदारसंघात ते स्वच्छ प्रतिभेचे म्हणून मतदारांना माहिती आहे आणि त्यांना आनंदराव चव्हाण या केंद्रीय मंत्र्याचा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राहिलेल्या खासदार प्रेमला काकी चव्हाण यांचा वारसा आहे. तसाच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांना जयवंतराव भोसले या माजी आमदारांचा आणि कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्यांचा वारसा आहे. हे अगदी उघड आहे. इथे जोरदार टसल आहे, पण तिथेही 3 ते 4 हजाराचाच मताचा फरक असेल आणि तिथे पृथ्वीराज चव्हाण हे बाजी मारतील. त्यात शेवटच्या क्षणी शेवटपर्यंत झुंजावं लागेल. मतांचे शेवटच्या 2-3 फेऱ्यातच तिथला निकाल लागू शकतो. एकदम पहिल्या, तिसऱ्या, 10व्या फेरीत काय निकाल लागेल असं नाही.
कमी जास्त पारडं सातत खालीवर होईल आणि त्यांचे कार्यकर्ते हय होई दोघांचे कार्यकर्ते 10व्या फेरीपर्यंत तरी हय होई करत बसतील. त्यानंतर मात्र दोन्ही गटात जरा पोटात जरा हे व्हायला लागल आणि शेवटच्या 3 फेऱ्यात मात्र निकाल अंतिम असेल. इतकी टसल कराड दक्षिणमध्ये अपेक्षित आहे आणि त्यात बाजी मारणार हे मी मगाशी म्हणल्याप्रमाणे स्वच्छ प्रतिभेचे पृथ्वीराज चव्हाण. या ठिकाणी पाहिलं आपण जो दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यामध्ये ही फाईट होत आहे. ही लढत होते अति चौकशीची लढत पाहायला मिळते. याबरोबर आपण पाहणार आहोत की जे कराड उत्तर दक्षिण मतदारसंघ आहे विधानसभा त्याचा विषयाचा आढावा घेतो आपण. काय सांगाल या ठिकाणचा पाहायला गेलं तर हे विधानसभाच आहे तर उत्तर दक्षिण या भागामध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण जे आहे मनोज घोरपडे आहेत आणि माजी सातारचे पालकमंत्री असेल की आणि बाळासाहेब पाटील यांच्यातील लढत होते. ही कशी लढत होईल? या कराड उत्तर मतदारसंघातही कराडचा काही भाग त्याचबरोबर सातारा तालुक्याचा काही भाग आणि खटाव तालुक्याचा काही भाग असे आणि कोरेगावचा काही भाग असे हे 4 तालुक्याचा मिळून बनलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळं नकळत येथे ह्या सगळ्या ह्याचा राजकीय परिस्थितीचा त्याच्यावर प्रभाव आहे. आणि इथं जाणवतं आपल्याला एक की गेल्या वर्षी 2023 साली या कराड उत्तर मतदारसंघात पुसेसावळी येथे एक हिंदू मुस्लिमांचा प्रश्न तणावाचा निर्माण झाला आणि प्रार्थनागृहात जिथं प्रार्थनेला एक जण बसलेला होता असा मुस्लिम युवक त्याचा प्रार्थना स्थळात जाऊन त्याची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचा खून करण्यात आलेला आहे. आणि ते वातावरण अजूनपर्यंत त्या परिसरातून निवळलेलं नाही. त्यामुळे या मतदारसंघात हिंदू मुस्लिम असा तणाव कायमस्वरूपी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तो अगदी या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानसुद्धा झालेला आहे. त्याचा आता कितपत प्रभाव पडेल तर नाही प्रभाव पडणार, कारण इथे हा पट्टा हा कृष्णा नदीच्या आजूबाजूचा हा पट्टा आहे. त्यामुळं कृष्णा नदीचा आजूबाजूचा पट्टा हा धर्मकारणाला जास्त प्राधान्य देत नाही तर विकासाला जास्त प्राधान्य देतो, शेतीला जास्त प्राधान्य देतो. हा इथला इतिहास आहे. आणि या प्रामुख्याने या मतदारसंघात या कराड लोकसभा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शामराव पांडुरंग पाटील उर्फ बाळासाहेब पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यांना बंडखोरीचा सुद्धा अनुभव आहे आणि पक्षातून निवडणूक लढवण्याचा सुद्धा अनुभव आहे. सुरुवातीची निवडणूकच त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढवली होती. त्यामुळं त्यांना फार काय हे नाही. दुसरे त्यांचे जे उमेदवार आहेत ते यावेळेला तिसऱ्यांदा म्हणजे मतदारांना सामोरं जात आहेत, निवडणुकीला सामोरं जात आहेत. यावेळेला त्यांनी जोरात तयारी केलेली आहे मनोज घोरपडे यांनी, कारण त्यांचा जो प्रतिस्पर्धी तिसरा एक उमेदवार होता म्हणजे त्यांचा सहकारी असलेला धैर्यशील कदम, त्यांना यावेळेला त्यांनी उमेदवारी त्यांना कशी मिळणार नाही, ती उमेदवारी आपल्याला कशी मिळेल ह्याच्यासाठी जी रणनीती आखली होती त्यात ते यशस्वी ठरलेले आहेत. आता याच्यात आणखीन एक गोम आहे की सातारा तालुक्यातला जो भाग आहे इथे तो इकडे जरी शिवेंद्रराजेंच्या प्रभावाखाली असले तरी तिकडं मात्र ते बाळासाहेब पाटलांचंच काम सगळीजणं करत आहेत. हे राजकीय चित्र कुठल्याही मतदारसंघात दिसणार नाही. हे चित्र इथं तुम्हाला दिसतं आहे. दुसरी गोष्ट अशी की कराडचा जो रहमतपूरचा भाग आहे
तिथं सुनील माने जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची चांगली फळी उभी केलेली आहे. आणि बाळासाहेब पाटलांचा एक मोठा असा गट आहे की त्यांनी शांतपणे ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात कधी येत नाहीत. कधी मग कोणाला म्हणत नाहीत की माझा बाईट घ्या, माझा हे घ्या. इतरांच्या तुलनेत जर बघितलं तर प्रसिद्धीपासून लांब राहिलेला असा हा लोकप्रतिनिधी आहे, माजी मंत्री आहे. आणि बाळासाहेब पाटलांना एकच दिसतं की आपला कारखान्यात दुसऱ्याने कुणी येऊ नये, कारखान्याच्या माध्यमातून जेवढा विकास करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. मनोज घोरपडे यांना कायमपणे तेही एक आता खाजगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेतच. त्यामुळं कारखाना कसा चालवायचा हा दोघांना अनुभव आहे. फक्त एक सहकार पद्धतीनं आणि खाजगी पद्धतीनं इतकाच फरक आहे. आणि यात बाळासाहेब पाटील सरस ठरू शकतात एवढं मात्र तिथल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेता आत्तापर्यंतच्या ह्याच्यात दिसून आलेलं आहे. आपण पाहिलं की उत्तर कराडचा मतदारसंघ आहे तो जर आढावा घेतला तर ह्याच्यात मोठी विजय मिळू शकतो तो बाळासाहेब पाटील, जे की सहकार मंत्री राहिले तर सातारा जिल्ह्याचे माझे पालकमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. आपण पुढचा जो आढावा घेत आहोत तो मान खटाव विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी पाहिलं तर बऱ्याच वर्षापासून या मान खटाव म्हणजे पाण्याचा प्रश्न, ह्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल अनेक मुद्दे घेऊन अनेक कालावधीपासून ह्या ठिकाणी राजकारण होतं आहे. या निवडणुकीतही हे मुद्दे पाहायला मिळाले. तर या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे उमेदवार आहेत जयकुमार गोरे आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत प्रभाकर घारगे यांची ही लढत होती आहे. याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यापुढे कशी लढत राहील आणि यामध्ये कोणाचा विजय होऊ शकेल. माण खटाव तालुक्यातला हा माण मतदारसंघ आहे. आणि या माण मतदारसंघामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी जयकुमार गोरे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष अर्थात महायुतीच्या वतीनं निवडणुकीला सामोरं जात आहेत. त्यांना पूर्ण विश्वास आहे की मीच निवडून येणार आहे. आणि मीच या भागाचा हे अंडरलाईन करायला पाहिजे की मीच हे सातत्यानं ते म्हणत असतात की दुसऱ्याला कोणाला घाटाच्या वरती येऊन देणार नाही आणि घाटाच्या खाली जाऊ देणार नाही आला तर. ही त्यांची एक साधारणपणे टॅगलाईन आहे की घाटाच्या वर काही येऊ देणार नाही आणि इथली चांडाळ चौकडी, असं त्यांचा 1-2 टॅगलाईन त्यांनी त्यांच्या प्रचारात वापरलेल्या आहेत. घाटाच्या वर येऊ देणार नाही म्हणजे रामराजे वगैरे मंडळींना फलटण तालुक्यातला इकडं येऊ देणार नाही. चांडाळ चौकडी म्हणजे प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, रणजित देशमुख, त्याचबरोबर सुरेंद्र गुदगे आणि प्रभाकर घारगे यांना ते चांडाळ चौकडी असं आणि अभय जगताप हे चांडाळ चौकडीमधले त्यांच्या दृष्टीनं असलेले हे सर्व कार्यकर्ते. आणि असं ते चांडाळ चौकडी नंतर घाटाच्या वरती येऊ देत नाहीत असा प्रचार हे सुरू आहे. जयकुमार गोरे हे स्वयंघोषित जलनायक आहेत. जलनायक म्हणून त्यांना त्यांचे कार्यकर्ते आणि ते स्वतः म्हणून घेतात किंवा म्हणवतात अशा पद्धतीनं. पण या भागातल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर या भागातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अगदी जुन्या काळात गेलं तर यशवंतबुवा माने, वसंतराव कट्टे, सदाशिव तात्या पोळ, धोंडीराम वाघमारे, केशवराव पाटील, भाऊसाहेब गुदगे अशी अनेक नावे या पाणी प्रश्न खटाव आणि माणचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले झिजलेली आमदार एका बाजूला आहेत. ही परंपरा एका बाजूला आहे. आणि अगदी अलीकडच्या काळातले डॉक्टर दिलीप येळगावकर त्यांनी राजकारणासाठी या पाणी प्रश्नाचा उपयोग केला, परंतु ते सध्या तरी जयकुमार गोरे यांच्या बाजूनी आहेत. कारण ते कधी कुणाच्या बाजूने जातील हे दिलीप येळगावकरांना सुद्धा माहीत नसतं की आपण कुणाच्या बाजूने कधी जाऊ. त्यामुळं हे पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी दंगा केलेला आहे, आंदोलनं केलेली आहेत एवढं मात्र नक्की. तर
परंतु हे सगळं विसरायचं आणि मीच पाणी आणलं आहे या पद्धतीनं सध्या तिथं प्रचार करणं हे जयकुमार गोरेंनी सुरू केलेलं आहे. अर्थात उरमोडीचं पाणी असेल, जिहे खटापूरचं पाणी असेल, उरमोडीचं पाणी तर उरमोडीच्या धरणग्रस्तांना त्यांनी आंदोलन केलं होतं की उरमोडीचं धरणाचं काम सुरू करू देणार नाही आम्ही. आम्हाला जिथं आमचं पुनर्वसन होणार आहे त्या खटाव माण तालुक्यात तिथे जर तुम्ही पाणी अमुक सालापर्यंत देणार नसाल तर आम्हाला पाण्याची उपलब्धता दुसरीकडनं करून द्या, परंतु तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, धरणाला हे देणार नाही. त्यामुळं त्यावेळेला धरणग्रस्तांना दिलेलं एक पत्र आजही डोम्यांमध्ये आहे उपलब्ध. तुम्हाला कुठेही गुगलवरती पत्र सर्च करता येईल, शासनाच्या कागदपत्रात ते पाहता येईल की कॅप्टन अशोक पाटील यांना, म्हणजे कॅप्टन अशोक पाटील हे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष होते. त्यांना पुणे विभागाचे त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त अरुण भाटिया यांनी ते पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की कृष्णा खोरेचे खटाव माणमध्ये जर आपण ह्या उरमोडीचं काम पूर्ण करू शकलो नाही तर त्यांना दुसरीकडनं पाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हे पत्र कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळं मीच हा आणला आहे पाणी असं म्हणणं हे प्रयत्न केले असतील की, पण मीच सगळे प्रयत्न केलेत हे म्हणणं गैर आहे. हे त्याची पार्श्वभूमी जाणीवपूर्वक का सांगितली तर उरमोडी धरणग्रस्तांचा त्याग खटाव माणला पाणी मिळण्यात आहे हे मला प्रामुख्याने येथे अधोरेखित करायचं आहे. त्यामुळं राजकारणात काही होऊ दे तिकडं, निवडून कोण येतो आहे त्याच्यापेक्षा ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांचा त्याग आहे, त्यांच्या त्यागाला इथं किंमत ही दिलीच पाहिजे आणि ती उरमोडीच्या धरणग्रस्तांना त्यागाचा किंमत दिलीच पाहिजे म्हणून मी हा मुद्दा मांडला. जयकुमार गोरे यांच्यावर अलीकडं विधानसभेतसुद्धा तो प्रश्न उपस्थित झाला की मायडीच्या मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी 200 मृत रुग्णांना कोरोना कालावधीत जिवंत दाखवून त्यांचे पैसे हडप केले, असं हायकोर्टाने त्यांच्यावर ताशेर ओढलेले आहेत असं विधानसभेत बोललं गेलेलं आहे. ऑन रेकॉर्ड आहे ते, आणि ते ऑन रेकॉर्ड असलेलं. आणि जयकुमार गोरे हे कुठून आलेत तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबरच ते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांचा आता त्या प्रचाराच्या दरम्यान एक बाईटही फिरत आहे की इथलं जे सुजलाम सुफलाम झालेलं आहे ते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या मुख्यमंत्री असताना जे पाण्यासाठी पृथ्वी बंधारे बांधले त्याच्यामुळं माण तालुक्यात पाणी आलेलं आहे हे त्यांनी त्यांच्याच त्यावेळच्या भाषणातनं तो सध्या तो बाईट सगळीकडं या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान व्हायरल झालेला आहे. आणि हा मुद्दा सोडला तरी इथे यावेळेला जयकुमार गोरेंना तिसरी एक अदृश्य शक्ती नेहमी मदत करत होती. तिसरी एक अदृश्य शक्ती नेहमी मदत करत होती ती म्हणजे शेखर गोरे. आणि शेखर गोरे हे त्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचे आणि निवडणुकीला उभं राहून ते शेवटच्या टप्प्यात हे जयकुमार गोरेंना मदत करायचे. आता मात्र थेटपणे त्यांनी जयकुमार गोरे यांच्याच पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यामुळं सुरुवातीपासून जे लोकांमध्ये चर्चा होती मीही तेच म्हणत होतो की शेखर गोरे हे जयकुमार गोरे यांच्या ह्याच्यात प्रभाव टाकतात आणि शेवटच्या ह्याच्यात आबण टाकतात आणि त्यामुळे जयकुमार गोरेंना त्याचा फायदा होतो. आता मात्र इकडच्या बाजूला जे हे आहे काय त्याला म्हणतात दुसरी बाजू आहे. दरवेळेला इथं 3-4 उमेदवार दुसरे उभे राहायचे. यावेळेला मात्र सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार जयकुमार गोरेंच्या विरोधात दिलेला आहे, तो म्हणजे प्रभाकर घारगे. प्रभाकर घारगे यांना वारसा आहे. त्यांचे सासरे केशवराव पाटील खटावचे माजी आमदार होते.
कारखान्याचे आत्ता सध्या ते चेअरमन आहेत, कारखाना चालवतात, अनेक उद्योग चालवतात, शिक्षण संस्थेचे एका उपाध्यक्ष आहेत. त्यामुळं त्यांना ह्या सगळ्याचा वारसा आहे. आणि इथे बाण विधानसभा मतदारसंघात एक फॅक्टर काम करू शकतो की मराठा, धनगर आणि लिंगायत वाणी हे सगळे सध्या एक झालेले आहेत. आणि ते जयकुमार आणि ह्यांना मदत करणारा अल्पसंख्याक समुदायातला मुस्लिम गट हा इथे प्रभाकर घारगेंच्या बाजूने उभा राहिलेला आपल्याला दिसतो. परंतु त्या तुलनेत मागच्या वेळेला ज्यांनी साथ दिली जयकुमार गोरेंना, आणि जयकुमार गोरेंनी फोडा आणि झोडा हे जे तत्त्व अवलंबलं होतं ते मात्र यावेळेला काही कामाला येईल असं मला दिसत नाही यावेळेला. आणि इथं जरांगे फॅक्टर हा जो मराठा एकवटला आहे, म्हणजे अभयसिंह जगताप असतील, अनिल देसाई असतील, प्रभाकर देशमुख असतील. प्रभाकर देशमुख मागच्या विधानसभेला तर 5,000च्या फारकाने पडलेले आहेत. त्यामुळे ते काय फार मताधिक्याने पडलेत असं नाही, त्यांनाही ह्या निवडणुकीचा अनुभव दांडगा आहे. तेव्हा आणि त्यांचं वजन यावेळेला प्रभाकर घारगेंच्या बाजूने आहे. त्यामुळं या ठिकाणी पैशाचं वाटप झालेलं आहे, दमदाटी झालेली आहे, राडा झालेला आहे. सातारा जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघात जास्त राडा झालेला आहे, कोरेगाव, माण आणि कराड दक्षिण या 3 मतदारसंघात राडा झालेला आहे. परंतु हे माण मतदारसंघातलं पारडं हे जयकुमार गोरेंच्या विरोधात जाईल अशी आत्ताची तरी परिस्थिती आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की सातारा जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत ह्याचा आढावा आपण बघायला आहोत. तर या ठिकाणी अटीतटीच्या शर्ती लागून या निवडणूक होतील आणि जे उमेदवार आहेत हे जनतेच्या हातातच आपली निवडणूक घेऊन हे लढतील. मतदाराच्या कुणाला कौल देईल आणि कोण निवडून येईल आपण जे आहेत जे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत, त्याच्या मांडके आहेत, ते आपल्याशी आणखी पुढच्या ज्या टप्प्यातली निवडणूक आहे याच्याविषयी सांगतील. काय सांगाल? या ठिकाणी मला 10 तालुक्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि इथे कराड दक्षिण, कोरेगाव आणि पाटण इथलं राजकीय चित्र स्पष्ट अवघड आहे सांगणं. इथं तुल्यबळ अशी लढत आहे. मी मागाशी बोलताना सांगितलं की परंतु आत्ता इथं सांगणं अवघड आहे. पण हे होऊ शकतं आणि मताधिक्य फारच कमी होऊ शकतं. कमी मताधिक्यानं हे उमेदवार निवडून येऊ शकतात हे मी बोललो. त्याचबरोबर या ठिकाणी खरं तर पाटण, सातारा आणि वाई या मतदारसंघाशी निगडीत असलेला मुद्दा म्हणजे नवीन महाबळेश्वरचा मुद्दा आहे. तो मात्र या निवडणुकीत कोणीही अजेंड्यावर प्रचाराच्या दरम्यान घेतलेला नाही. नवीन महाबळेश्वरच्या दृष्टीनं काही हरकती मागवलेल्या आहेत, त्याला कमी मुदत आहे, त्याचा परिणाम इथल्या त्याला काय म्हणतात मूळ भूधारकांवर काय होईल ह्याच्यावर कोणी काही या निवडणुकीत बोललेलं नाही. आणि या निवडणुकीत साधारणपणे विकासाचा मुद्दा असा कुणीच घेतलेला आढळत नाही. एकेरीवर येऊन प्रत्येकजण विरोधी उमेदवाराच्या पर्सनल गोष्टींवर अटॅक करताना आपल्याला दिसत होता. आणि ही तत्त्वाची नव्हती निवडणुकी, तर विचाराचीही नव्हती, तर व्यक्तिवादी आणि त्याला काय म्हणतात एकेरीवर येऊन आरोप करणारी अशी निवडणूक शेवटच्या टप्प्याला गेलेली आहे. इथे सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव मोहिते, विलासराव पाटील उंडाळकर, त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब देसाई, लक्ष्मण शास्त्री जोशी, विठ्ठलराव जगताप, मालोजीराजे नाईक निंबाळकर, यशवंतराव माने, केशवराव पाटील ह्या सगळ्या पूर्वस्वरींचा इथं हे स्वातंत्र्य सैनिकांचा इथं वारसा आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, युगप्रवर्तक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज ह्या सर्वांचा वारसा आहे. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा वारसा आहे. तो विचाराचा वारसा इथे कोरेगाव मतदारसंघातल्या सातारा रोडमध्ये सत्यशोधक समाजाचे पाळंमुळं आहेत.
की ज्या शालिनीताई पाटलांनी म्हणजे ज्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे होते त्यांनीही त्यांचे एकेकाळचे विरोधक असलेल्या शशिकांत शिंदेंना यावेळेला पाठिंबा दिलेला आहे. ही गोष्ट नाकबूल करून चालणार नाही की एके वेळेला दोघं एकमेकांच्या विरोधात लढलेले आहेत. त्यांची किमान 30-35 हजार मतं एकट्ठा आहेत आणि ती या कोरेगावमध्ये प्रभाव पाडू शकतात असं एकूण राजकीय चित्र आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करता जी पूर्वसुरूंनी घालून दिलेली वैचारिक बैठक आहे ती बैठक पाहता इथं महायुतीला फार काही यश मिळेल असं मला दिसत नाही. महाविकास आघाडीलाच इथे जास्त वजन म्हणजे तराजू त्यांच्याच बाजूने खाली जाईल असं एकूण मला चित्र दिसतंय. या ठिकाणी पाहिलं तर खरोखरच तुल्यबळ लढत आहे. फलटणमध्ये दीपक चव्हाण निवडून येऊ शकतात आणि साताऱ्यात हे शिवेंद्रराजे भाजपचे निवडून येऊ शकतात. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. मी त्यांचा प्रचारक नाही, दोघांचाही माझा संबंध नाही, परंतु राजकीय चित्र मात्र इथं हे आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं इथे सातारा आणि जे फलटण जो विधानसभा मतदार आहे याच्यामध्ये नक्कीच दीपक चव्हाण आणि साताऱ्यातील एक पाहिलं तर जे आमदार शिवेंद्रराजे आहेत हे नक्कीच या ठिकाणच्या तर्फी निवडणूक लढून हे आमदार होतील अशी शर्ती. पत्रकार यांनी आपल्या सातारा जिल्हा विधानसभेचा आढावा आहे तो संपर्कमध्ये विशिष्टपणे मांडला. ज्या की सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये कशा लढती होतील, कोण आमदार होईल आणि कशा निवडणुकीमध्ये काय घडलं याविषयीच्या संपूर्ण आढाव्याची जो एक्झिट पोल काय राहील याविषयीची आपल्याला संपूर्ण माहिती दिली. त्यामुळे आमदार कोण होईल आणि गुलाल कोणाच्या नक्कीच मात्र राज्यात कोणाच्या पेटीत टाकेल याकडे लक्ष दिलं जाईल. अजित सोनवणे, पब्लिक TV, सातारा.